नमस्कार. मी आज तुम्हाला शेव रेसिपी करून दाखवत आहे. तिखट शेव, मसाले शेव म्हणा. शेव बघू शकता तुम्ही कशी झाली आहे. कलर खूप छान आला आहे शेवला. मला एक मोडून दाखवते मी. थोडी पातळच घातलेली आहे. कशी झाली आहे बघा, कुरकुरीत कुसकुशीत झाली आहे एकदम. त्यासाठी मी एक ताट घेतलं आणि माझ्याकडे एक कप आहे. त्या कपाने मी 2 कप बेसन घेत आहे. बारीक दळलेलं बेसन आहे. वजनी प्रमाणात पाव किलो पीठ घेत आहे मी. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ध्या किलोचं प्रमाण दिलेलं आहे, पण पाव किलोचं करून दाखवत आहे मी. हे बरोबर पाव किलो बेसन आहे माझं. चाळून ठेवलेलं आहे मी बेसन. तुम्ही घेताना चाळून घ्या. त्यात आता मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. 1-2 चमचे फक्त. आणि आता मी 10-12 पाकळ्या लसूण घेतली आहे. एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे मी. ओवा, जिरं, हे जिरं घेतलेलं आहे. पहिला ओवा घातला. आता ह्याची मी हे मिक्सरला लावून घेते. मिक्सरला कोरडंच फिरवलं अगोदर. आता यात थोडं 1 पाव वाटी पाणी घालते मी. त्याची पेस्ट बनवून घेते. पाणी घालून थोडं पेस्ट बनवली याची. आता एका भांड्यामध्ये काढून घेते मी हे. तर हे गाळणीनं चांगलं गाळून घ्यायचं, कारण शेवमध्ये फक्त पाणीच घालायचं आहे पिठामध्ये, कारण ती शेवमध्ये अडकू शकतं म्हणून फक्त त्याचा पाण्याचा अंश घालायचा. त्यात चोथा काढून टाकायचा. बघू शकता. तर त्यात मी बाकीचं साहित्य घालून घेते. थोडासा हिंग टाकला मी. थोडीशी हळद टाकते, पाव चमचा. आणि मीठ एक अर्धा चमचा टाकलं मी पोहे खायच्या चमच्यानं. आणि तिखट 1 चमचा. तर ते सगळं मिक्स करून घेते. कोरडंच मिक्स करून घ्यायचं पहिला. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. पहिलं मसाल्याचं पाणी घालायचं. तेल घालून घेते थोडं, 2 टीस्पून. 2 कपाला 2 टीस्पून तेल घातलं मी. ते पाणी पण घालून घेते मसाल्याचं तयार केलेलं. सगळं मिक्स करून घेत मग ते मळून घ्यायचं. पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे पिठाला ते मसाले लागले पाहिजेत. थोडंसं पाणी घालून अगदी मळून घ्यायचं. थोडंसं मऊसर मळायला लागतं हे शेवचं पीठ. घट्ट नाही मळायचं.
गाठी वगैरे झाल्या असतील तर असं करून घ्यायचं, फोडून घ्यायच्या त्यातल्या गाठी. चारी बोटाने असं गाठी त्यात असल्या तर फोडून घ्यायच्या. झालेले आहेत गाठी फोडून. कितपत मऊ मळले ते बघू शकता तुम्ही. एकदमच मऊ आहे, बघू शकता तुम्ही. आता सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे मी आतून, त्यात घालून घेते मी. भरून घ्यायचं सोरा. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. कढईत घालून घेतलेलं आहे. आता जास्त वेळ नाही भाजायचं हे. थोडासा कडकपणा आला की लगेच परतून घ्यायचं. शेव लगेचच भाजते. एक बाजून भाजली की मग पलटून घ्यायची. पलटून घेतलेली आहे मी आता. तर भाजत आलेली आहे, काढून घेते आता. काढून घेतली मी, पुन्हा घालून घेते. ही पण भाजत आली की आता पलटून घेते. झालेली आहे भाजून. अशा प्रकारे मी सगळी शेव भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही, तळून झालेली आहे माझी शेव. थोड्या प्रमाणात करून दाखवली आहे मी. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहीन मी. एक मोडून दाखवते तुम्हाला मी. एकदम कुसकुशीत झाली आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, शेव मोडून पण दाखवली आहे मी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.